विभांडक आल्यानंतर ऋषशृंगानं सांगितलं, असे असे कोणीतरी महामुनी तुम्हाला भेटण्याकरता आलेले. कोण होते? शृंगी शृंगा स्वामी, कोणीतरी ऋषी आलेले तुम्हाला भेटण्याकरता. आणि मग तू त्यांना थांबवलं नाहीस का? कोणाला नाही थांबवलं. उद्या आले तर थांबवलं. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या आल्या आणि त्यांना पात्र घेऊन अग्निनारायण प्रत्यक्ष प्रगट झाले. दशरथा पाय सदा पाय सदा दशरथा पाय सदा पाय सदा. तुझा यज्ञी प्रगट झालो, हा माझा सन्मान. दशरथा पाय सदा पाय सदा दशरथा दशरथा. ते पायस पात्र घेऊन दशरथ राजांच्या समोर दिलं. दशरथ महाराजांनी तो पायस पात्र स्वीकारलं आणि त्याचे दोन भाग केले. एक कौसल्या मातेला दिला, एक सुमित्रा मातेला दिला. पण या सुमित्रा मातेनं आणि कौसल्या मातेनं आपापल्यातला एक भाग काढला आणि कैकेयी मातेला दिला. आणि या तिघांनी तो पायस भक्षण केला. आणि याचा योग्य काली दशरथ महाराजांची सेवा करत असताना ह्या गर्भवती झाल्या. आणि गर्भवती झाल्या आणि तो गर्भ दिसामासानं वाढू लागला. तो वाढू लागला म्हटल्यानंतर सगळीकडे आनंदी आनंद झाला. आणि आता तुझे काय डोहाळे आहेत म्हटल्यानंतर ती बोलायला लागली. मला असं वाटतंय की या पृथ्वीवरती जो हाहाकार मारलाय तो संपवावा, समुद्रावरती सेतू बांधून जावं, त्या रावणाला संपवावं. अपरतीरे मम सफिंग बिंदेतुन, अपरतीरे मम सफिंग बिंदेतुन, पुरा सिंधौ बदनामी शिलासेतुन, पुरा सिंधौ बदनामी शिलासेतुन. ततः पूर्वे संग्राम मरिंगेतुम, ततः पूर्वे संग्राम मरिंगेतुम, ततः पौलस्कंदन्मे दुःखेतुम, ततः पौलस्कंदन्मे दुःखेतुम. हे ऐकलं आणि राजाला खात्री झाली की निर्गुण निराकार परमात्मा आपल्या कोणी जन्माला येणार आहे. आनंद झाला आणि यथायोग्य काधी तो निर्गुण निराकार परमात्मा अवतार घेण्यासाठी म्हणून सज्ज झाला. अवतार घेण्यापूर्वी बालरूपाने या कौसल्या आणि दशरथ महाराजांना दर्शन दिलं आणि सांगितलं, मीच तुमच्या पोटी जन्माला येणार आहे. आणि कधी जन्म घेतला? चैत्र मास शुक्ल पक्ष, त्यातली सगळे ग्रह उच्च स्थानावरती असताना नवमी तिथीवरती त्या निर्गुण निराकार परमात्म्यानं चैत्र मास त्यात शुक्ल नवमी ही तिथी. दोन प्रहरी कागश्री सूर्य थांबला, राम जन्मला गसकी, राम जन्मला गसकी, राम जन्मला गसकी, राम जन्मला भगवान की जय. राजाधिराज रामचंद्र भगवान की जय. राजाधिराज रामचंद्र भगवान की जय.
गोदावरी नदी आल्या, देवस्त्रिया आल्या, पृथ्वीवरच्या सुरस्त्रिया, देवस्त्रिया, ऋषी स्त्रिया सगळ्या जणी आल्या आणि त्या नूतन बालकाला स्नान घालताय. जगत पित्याची माता होऊन स्नान, जगत पित्याची माता होऊन स्नान घालीते, जगत पित्याची माता होऊन स्नान घालीते. त्रिभुवनपतीच्या स्त्रिया पाहुणे धन्य म्हणती सतीते, त्रिभुवनपतीच्या स्त्रिया पाहुणे धन्य म्हणती सतीते. गंगा गोदा यमुना येते तशाच देव स्त्रिया, गंगा गोदा यमुना येते तशाच देव स्त्रिया. प्रभुला घेऊन पाया धरती न्हाणी घालाला, प्रभुला घेऊन पाया धरती न्हाणी घालाला. मुळात निर्मळ असता प्रभुला न्हाणी घालीते, मुळात निर्मळ असता प्रभुला न्हाणी घालीते. त्रिभुवनपतीच्या स्त्रिया पाहुणे धन्य म्हणती. स्नान घातलं आणि दशरथ महाराजांनी पुण्याहवाचन केलं आणि त्या नूतन बालकाला नवीन कपडे इत्यादी घालून त्याचं नामकरण संस्कार केला. सगळ्या सुवासिनी स्त्रियांनी कौसल्या माता, कैकेयी माता, सुमित्रा माता या तिघांना काय केलं, हळदी कुंकू दिलं आणि एकमेकांना हळदी कुंकू दिलं. हळदी कुंकू झाल्यानंतर कुलभूषणा दशरथ कुलभूषणा दशरथ नंदना निद्रा करी बाळा मनमोहना रामा लक्ष्मणा बाळा जो रे बाळा जो रे पाळणा लांबविला अयोध्येसी दशरथाचे वंशे पुत्र जन्मला ऋषिकेशी कौसल्येचे कुशी बाळा जो रे रत्न जडिता पालखा झळके आमोलिक वरती बहुडरे
तुलसीपत त्रिभुवन नायक बाळा जो रे हरवी कौसल्या सुंदरी आया बाळा जो रे ये मुनि वसिष्ठ सत्वर सांगे जन्मांतर राम परब्रह्म साचार सातवा अवतार बाळा जो रे बाळा जो रे कुलभूषणा दशरथ नंदना मित्रा करी बाळा मनमोहना रामा लक्ष्मणा बाळा जो रे बाळा जो रे बाळा जो Thank you.